नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट ह्या आपल्या एक शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत संगणक या विषयावरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न. मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये कॅम्प्युटर विषयी सर्व प्रश्न आज आपण इथे घेतलेले आहेत. ह्या व्हिडिओचा फायदा तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका. तर मित्रांनो, जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रश्न क्रमांक पहिला आहे, अनुपम कॅम्प्युटर कोणाद्वारे विकसित केले गेले होते? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, BARC. तर मित्रांनो, BARC याद्वारा अनुपम कॅम्प्युटर हे विकसित केलेले होतं. तर BARCचा फुल फॉर्म काय आहे? तर भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. पुढचा प्रश्न, संगणक परिभाषेत वापरल्या जाणाऱ्या GUI ह्या संबोधनाचे पूर्ण रूप कोणते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ग्राफिकल युजर इंटरफेस. तर मित्रांनो, GUIचा फुल फॉर्म आहे ग्राफिकल युजर इंटरफेस. पुढचा प्रश्न, डॅश डॅशचा वापर कॉम्पॅक्ट स्वरूपात प्रचंड डेटा संग्रहित करण्यासाठी केला जातो. तो पर्याय क्रमांक ए, मायक्रोफिल्म. तर मित्रांनो, मायक्रोफिल्मचा वापर कॉम्पॅक्ट स्वरूपात प्रचंड डेटा संग्रहित करण्यासाठी केला जातो. पुढचा प्रश्न, C++ आणि जावा हे काय आहेत? तर योग्य पर्याय आहे ऑप्शन बी, तर प्रोग्रॅमिंग भाषा. मित्रांनो, C++ आणि जावा हे प्रोग्रॅमिंग भाषा आहेत. पुढचा प्रश्न, कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये लॅनचे फुल फॉर्म काय असते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लोकल एरिया नेटवर्क. तर लॅनचा फुल फॉर्म आहे लोकल एरिया नेटवर्क. मित्रांनो, हा प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे. जवळजवळ सर्व परीक्षेमध्ये हा प्रश्न आत्तापर्यंत विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न, मर्यादित कालावधीपुरते वापरण्यास मोफत पुरविलेल्या सॉफ्टवेअरला काय संबोधले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शेअरवेअर. पुढचा प्रश्न, भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथकाचे CERT मुख्य उद्दिष्ट डॅश डॅश आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारतात व्हायरस हल्ला थांबवण्यासाठी. तर मित्रांनो, भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथकाचे CERT मुख्य उद्दिष्ट आहे की भारतात व्हायरस हल्ला थांबवण्यासाठी. पुढचा प्रश्न, आकाराने सर्वात छोटे असलेल्या कॅम्प्युटरला काय म्हटले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, मायक्रो कॉम्प्युटर. पुढचा प्रश्न, ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, SMTP. तर मित्रांनो, SMTP याने ईमेल प्रणालीचे कार्य होते. तर SMTPचा फुल फॉर्म काय आहे? तर सिम्पल मेल ट्रान्स प्रोटोकॉल. पुढचा प्रश्न, पाठवायच्या पॅकेटचा फॉर्मॅट इंटरनेट प्रोटोकॉल ठरवितो. हे डिझाईन करण्याचे कार्य TCP किंवा IP मध्ये डॅश डॅश याचे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इंटरनेट लेअर. तर इंटरनेट लेअरचं हे कार्य आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते इंटरनेटचे कनेक्शन नाही? तर याचे योग्य ऑप्शन आहे पर्याय क्रमांक डी, ISP. पुढचा प्रश्न, संगणकाचा शोध कोणी लावला आहे? तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक सी, चार्ल्स बॅबेज. तर चार्ल्स बॅबेज यांनी संगणकाचा शोध लावलेला आहे. पुढचा प्रश्न, CPUचे पूर्ण रूप काय आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. तर CPU म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. पुढचा प्रश्न,
इंटरनेटमध्ये HTTP या संज्ञेचे योग्य विस्तारित रूप कोणते आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. तर HTTP या संज्ञेचं विस्तारित रूप आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता कॅम्प्युटर एका सेकंदामध्ये बुद्धिबळाच्या 20 चालींचा विचार करू शकतो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डीप ब्ल्यू कॅम्प्युटर. पुढचा प्रश्न, डॉस व विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये डॅश डॅश वाईल्ड कार्ड कोणत्याही अक्षरे संयोजनासाठी वापरतात? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्टार. तर मित्रांनो, डॉस व विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये स्टार वाईल्ड कार्ड कोणत्याही अक्षरे संयोजनासाठी वापरतात. पुढचा प्रश्न, भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कॅम्प्युटर तयार केला होता? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, परम. पुढचा प्रश्न, डेटा हा याचा संग्रह आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, फाईल्स. तर डेटा हा फाईल्स यांचा संग्रह आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती गोष्ट कॅम्प्युटरने मेडिकल क्षेत्रात आणली? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ब्रेन स्कॅन. पुढचा प्रश्न, संगणक सुरू होताना आवश्यक असणाऱ्या बूटिंग क्रियेतील पोस्ट या संज्ञेचा विस्तार काय होतो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पॉवर ऑन सेल्फ टेस्ट. प्रश्न क्रमांक 21, संगणक प्रणालीनुसार वाचन करून ते एका विशिष्ट प्रकाराने इलेक्ट्रॉनिक्स पल्समध्ये रूपांतरित करण्याचे काम डॅश डॅश या युनिटद्वारे केले जाते. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इनपुट. पुढचा प्रश्न, संगणक परिभाषेच्या संदर्भात वापरल्या जाणाऱ्या शॉर्टकट या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विशिष्ट काळ दाबून दिलेली सूचना. पुढचा प्रश्न, एक हार्डवेअर डिव्हाइस जे डेटाला अर्थपूर्ण माहितीमध्ये रूपांतरित करते. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, प्रोसेसर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती व्यवस्था ही राज्य, देश किंवा संपूर्ण जग व्यापणारी डेटा संचार व्यवस्था आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, WAN, WAN. पुढचा प्रश्न, डॅश डॅश SGML याचा अर्थ काय होतो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्टँडर्ड जनरलाइज्ड मार्कअप लँग्वेज. पुढचा प्रश्न, एका लहान भौगोलिक परिसरामध्ये संगणक आणि प्रिंटर व मॉडेम सारखे डिव्हाइस डॅश डॅश याने एकत्र जोडले जातात. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लॅन. पुढचा प्रश्न, IP म्हणजे काय? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इंटरनेट प्रोटोकॉल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते एक सर्च इंजिन नाही आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, MC-AFI. तर मित्रांनो, गुगल हे सर्च इंजिन आहे, बैदू हे सर्च इंजिन आहे, याहू हे सर्च इंजिन आहे, पण MC-AFI हे सर्च इंजिन नाही. पुढचा प्रश्न, संगणकाचे डेस्कटॉप कशाचा संदर्भ देते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दृश्यमान स्क्रीन. पुढचा प्रश्न क्रमांक 30, जावास्क्रिप्ट हे डॅश डॅश कंपनीचे प्रोडक्ट आहे.
तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नेटस्केप. तर जावास्क्रिप्ट हे नेटस्केप या कंपनीचं प्रोडक्ट आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाचा उपयोग खऱ्या जगात सॉफ्टवेअर विकसित करण्याची आभासी आवृत्ती दर्शविण्यासाठी केला जातो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डिझाईन. पुढचा प्रश्न, सेक्युर सॉकेट लेअरची निर्मिती डॅश डॅश या कंपनीने केलेली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नेटस्केप. तर मित्रांनो, सेक्युअर सॉकेट लेअरची निर्मिती जी आहे ती नेटस्केप या कंपनीने केलेली आहे. पुढचा प्रश्न, संगणकामध्ये फायरवॉलचा वापर डॅश डॅश होतो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सुरक्षेसाठी. तर संगणकामध्ये जो फायरवॉल असतो त्याचा वापर हा सुरक्षेसाठी केला जातो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते डोमेन शैक्षणिक संस्थेसाठी वापरले जाते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एड्यू. तर एड्यू हे जे डोमेन आहे ते शैक्षणिक संस्थेसाठी वापरण्यात येतं. पुढचा प्रश्न, डॅश डॅश हा माहितीचा महामार्ग आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इंटरनेट. तर इंटरनेट हा माहितीचा महामार्ग आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, यावरती प्रश्न परीक्षेमध्ये 3 वेळेस येऊन गेलेला आहे. पुढचा प्रश्न, पोस्टल जंक मेल आणि सायबर स्पेसच्या समांतर असलेल्या मेलला डॅश डॅश असं म्हणतात? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी स्पॅम. तर मित्रांनो, पोस्टल जंक मेल आणि सायबर स्पेसच्या समांतर असलेल्या मेलला स्पॅम असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, डॅश डॅश हा खालीलपैकी कोणता अँटीव्हायरस प्रोग्राम नाही? तर योग्य उत्तर आहे ट्रोजन हॉर्स. तर मित्रांनो, ट्रोजन हॉर्स हा अँटीव्हायरस प्रोग्राम नाही. तसेच नॉर्टन हा अँटीव्हायरस प्रोग्राम आहे. क्विक हिल हा देखील अँटीव्हायरस प्रोग्राम आहे आणि K7 हा देखील अँटीव्हायरस प्रोग्राम आहे. परंतु ट्रोजन हॉल हा अँटीव्हायरस प्रोग्राम नाही. पुढचा प्रश्न, संगणकामध्ये फायरवॉलचा वापर डॅश डॅश होतो? तर आपण आताच पाहिलं, तर संगणकामध्ये फायरवॉलचा वापर हा सुरक्षेसाठी होतो. पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न, व्हायरस डॅश डॅश यांना दुरुस्त करू शकतो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व. तर मित्रांनो, व्हायरस हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि माहिती या सर्वांना दुरुस्त करू शकतो. म्हणून याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते आउटपुट डिव्हाइस आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी स्पीकर. तर स्पीकर हे आउटपुट डिव्हाइस आहे. पुढचा प्रश्न, संगणकीय भाषेत WWW चे अर्थ काय होतो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वर्ल्ड वाईड वेब. तर संगणकीय भाषेत WWW याचा अर्थ वर्ल्ड वाईड वेब असा होतो. पुढचा प्रश्न, TCP किंवा IP मॉडेलमध्ये ह्या नेटवर्क लेअरचा समावेश नसतो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रेझेंटेशन लेअर. तर मित्रांनो, TCP म्हणजेच IP मॉडेलमध्ये प्रेझेंटेशन लेअरचा समावेश नसतो. पुढचा प्रश्न, VoIP चे विस्तारित रूप काय आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल. तर VoIP चे विस्तारित रूप आहे व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल. पुढचा प्रश्न, JPG डॅश डॅश आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रतिमा फाईलचे स्वरूप. तर JPG ही प्रतिमा फाईलचे स्वरूप आहे. पुढचा प्रश्न, संगणक विश्वामध्ये ट्रोजन खालीलपैकी कशाच्या संदर्भात आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मालवेअर. तर मित्रांनो, संगणक विश्वामध्ये ट्रोजन हा मालवेअर या संदर्भात आहे.
पुढचा प्रश्न, डॅश डॅशचा वापर कॉम्पॅक्ट स्वरूपात प्रचंड डेटा संग्रहित करण्यासाठी केला जातो. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मायक्रोफिल्म. तर मायक्रोफिल्मचा वापर हा कॉम्पॅक्ट स्वरूपात प्रचंड डेटा संग्रहित करण्यासाठी केला जातो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कशाद्वारे वापरकर्त्याची माहिती संचयित करण्यास भेट दिलेल्या वेबसाईटला अनुमती दिली जाते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कुकीज. पुढचा प्रश्न, ब्लूटूथ कोठे अस्तित्वात आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इरिक्सन. तर इरिक्सनमध्ये ब्लूटूथ अस्तित्वात आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता प्रकार ऑनलाईन पर्यावरण आणि डिजिटल मीडियाशी संबंधित योग्य आणि नैतिक अन्वेषण करण्यास उपयोगी ठरतो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सिक्युरिटी. पुढचा प्रश्न, एका की पेपरमधील की वापरून डिजिटल सिग्नेचर तयार होते त्यास डॅश डॅश असे म्हणतात? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, प्रायव्हेट की. पुढचा प्रश्न, डोमेन नेममधला डॉट नंतरचा शेवटचा भाग म्हणजे डॅश डॅश. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, डोमेन आयडेंटिफायर्स. तर डोमेन नेममधला डॉट नंतरचा शेवटचा भाग म्हणजेच डोमेन आयडेंटिफायर्स. मित्रांनो, हा देखील प्रश्न मागच्या परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे. पुढचा प्रश्न, सुरक्षित इंटरनेट वापराकरिता खालीलपैकी कोणते प्रोटोकॉल वापरले जाते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, HTTPS. तर सुरक्षित इंटरनेट वापराकरता HTTPS हे प्रोटोकॉल वापरले जाते. पुढचा प्रश्न, अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा डॅश डॅश एक मार्ग आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एन्क्रिप्शन. तर अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचं व्यवस्थापन करण्याचा एन्क्रिप्शन एक मार्ग आहे. पुढचा प्रश्न, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमच्या स्क्रीनवर खालच्या बाजूस दिसणाऱ्या पट्टीला काय म्हणतात? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, टास्क बार. पुढचा प्रश्न, हृदयविकाराचे निदान करण्यासाठी डॅश डॅश ही एक तज्ज्ञ प्रणाली विकसित करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे हेल्प. तर मित्रांनो, हृदयविकाराचं निदान करण्यासाठी हेल्प ही एक तज्ज्ञ प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, विंडोज या ऑपरेटिंग सिस्टीमच्या संबंधाने वापरण्यात येणाऱ्या मेन्यू या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, निवडण्याजोगा पर्याय व कृतीची यादी. पुढचा प्रश्न, USB चा फुल फॉर्म काय आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, युनिव्हर्सल सिरियल बस. तर USB चा फुल फॉर्म मित्रांनो लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न भरपूर वेळेस विचारला गेलेला आहे. तर USB म्हणजेच युनिव्हर्सल सिरियल बस. पुढचा प्रश्न, ज्या नेटवर्क टोपोलॉजीमध्ये मध्यवर्ती संगणकाशिवाय संगणक वर्तुळाकार जोडलेले असतात त्याला काय म्हणतात? तर योग्य उत्तर आहे रिंग, पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न, संगणक टेलिफोन लाईन जोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला खालीलपैकी काय म्हणतात? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मोडेम.
हे होते संगणकावर आधारित 60 प्रश्न. अतिशय महत्त्वाचे आपण इथे 60 प्रश्न घेतलेले आहेत.